नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम. आपण पाहतात गाळीव इतिहास. आपला आजचा विषय आहे घाडगे घराण्याचा गाळीव इतिहास किंवा दुर्लक्षित इतिहास. या महाराष्ट्रामध्ये मध्ययुगीन कालखंडामध्ये ज्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर, तलवारीच्या जोरावर जे स्वराज्याचं रक्षण केलं, स्वराज्याची सेवा केली, त्यामध्ये भोसले असतील, निंबाळकर असतील, महाडिक असतील, शिर्के असतील, सावंत असतील किंवा घाडगे घराणे, असे अनेक अशा प्रकारची घराणी या महाराष्ट्रामध्ये होऊन गेली. मध्ययुगीन कालखंडाचा फक्त विचार करतोय. तर त्याच्यामध्ये या घाडगे घराण्याचा जो काही इतिहास आहे, थोडासा दुर्लक्षित इतिहास हा शब्द मुद्दा मी वापरला आहे, कारण वाचत असताना काही वेगळे मुद्दे मला सापडले, तर ते आपल्यासमोर या ठिकाणी शेअर करतोय, जे नवीन आपल्याला जोडले गेले असतील. आता या गाळीव इतिहासाच्या माध्यमातून नवीन अशा प्रकारच्या नवीन संज्ञा, संकल्पना आपण रोज त्या ठिकाणी मांडत असतो. त्यामुळं विनंती, सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब जरूर करा आणि आपल्याला आवडल्यास इतरांना सुद्धा पाठवा. त्यानुसार या महाराष्ट्रामध्ये घाडगे या घराण्याचा इतिहास फार मोठा आहे. मध्ययुगीन कालखंडामध्ये किंबहुना या देशामध्ये अगदी 13व्या-14व्या शतकापासून हे फार प्रसिद्धीस पावलेलं घराणं, जे आजही आपल्याला तशाच प्रकारचं नामांकित या घराण्यातील जे काही कर्तृत्ववान मंडळी पुढे चालवताना त्यांचा वारसा दिसत आहेत. हे मूळचं सूर्यवंशी घराणं, या घराण्याचं जे देवक असेल सूर्यफूल, काही ठिकाणी साळुंकीचं पंख सांगितलं जातं, कश्यप यांचं गोत्र आहे, लाल आणि पांढरा यांचा ध्वज. तर या घराण्याचं घाडगे जी उत्पत्ती या क्षत्रिय घराण्याला कशी मिळाली याच्याविषयी काही कथा सांगितल्या जातात. त्याच्यानुसार ज्यावेळेला बहामनी सत्ता चालू होती त्यावेळेला कामराज घाडगे एक फार मोठ्या अशा प्रकारचा या घराण्यातला वीरपुरुष होऊन गेले. तर त्यांनी बहामनी सत्तेमध्ये असताना त्या ठिकाणी जी उंचीवर आलेली जी घंटा होती की कुणी वाजवू शकत नव्हतं, तर ती अगदी हाताच्या म्हणजे पायऱ्या चढून, हातानं पायऱ्या चढून त्या ठिकाणी घंटा वाजवली, म्हणून या घराण्याला घाडगे नाव पडलं असं म्हटलं जातं. काही का असेना पराक्रमाची घंटा यांनी वाजवली आणि आपल्या तलवारीच्या जोरावर दक्षिण जी काही भाग असेल, दक्षिणेकडली सर्व सत्ता गाजवली, हे मात्र निश्चित आहे. त्याच्यानुसार जे कामराज घाडगे आहे, कामराज घाडगेंना जो मानदेश आहे, मानदेश म्हणजेच सातारा जिल्ह्यातील खटाव तालुका, तर या प्रांतातील त्यांना मलवडी आणि ललगुण हे दोन त्या ठिकाणी असणारे त्यांच्याकडे प्रांत होते, त्यांचं जहागीरचं ठिकाण, आणि म्हणून घाडगे घराण्याला मलवडीगड घाडगे अशा प्रकारचं नाव त्या ठिकाणी पडलेलं आहे. सुरुवातीला सांगितल्यासारखं जे कामराज घाडगे आहेत, या घराण्याचा मूळ पुरुष वयाच्या 16व्या वर्षी बहामनी साम्राज्यामध्ये यांनी फार मोठ्या अशा प्रकारचा पराक्रम गाजवला. 16व्या वर्षी 300 स्वरांची यांच्याकडे मनसबदारी होती आणि आपल्या तलवारीच्या जोरावर ज्यावेळेला यांनी साम्राज्य गाजवायला सुरुवात केली, तर त्यावेळेला बहामनीच्याच सल्ल्यानं, मध्यस्थीनं खटाव परिसरात राहणारे जे पोळ घराणं आहे, हरनाग पोळ यांची कन्या या कामराज घाडगेंना दिली होती. त्यामुळं घाडगे आणि पोळ हे खरं तर सोयरिकीचं घराणं म्हणून सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. पवळांकडे सुद्धा 300 स्वरांची मनसबदारी त्या परिसरामध्ये होती. या कामराज घाडगेंचे रामेश्वर भटजी हे गुरु त्या कालखंडातले, त्यांच्या सल्ल्यानं बऱ्याचशा मोहिमा त्यांनी आखलेल्या आपल्याला दिसत आहेत आणि त्यामुळंच याने आपलं जे निशाण ठेवलं होतं, गंगाक्षदा असणारं पांढरा आणि जो लाल झेंडा आहे त्यांचा, आणि त्यांचा जो शिक्का होता चंबूचा शिक्का त्यांनी बनवला. चंबूच्या आकाराचा शिक्का म्हणजेच आपल्या गुरुचं त्यांनी स्मरण केलेलं आपल्याला या ठिकाणी दिसतंय. कामराज घाडगेंना 6 मुलं होती. त्या 6 मुलामध्ये परसनाग, लोहनाग, लोकनाग, त्यानंतर जैतळपानाग, बगडनाग आणि लोकनाग. तर या असणाऱ्या या 6 मुलापैकीच आज आपल्याला महाराष्ट्रामध्ये जी काही घाडगे घराणे दिसतात, कुठं का असेनाच मराठी मुलखामध्ये असणारे घाडगे घराणं म्हणजेच या 6 असणाऱ्या कामराज घाडग्यांच्या मुलाचे वंशज आहेत असं म्हटलं जातं. त्यापैकी जे काही 2-3 घराणी याच्यातली जी प्रसिद्धीस पावलेली आपल्याला दिसत आहेत, तर त्यामध्ये खास करून परसनाग घाडगे म्हणजे या कामराज घाडगेंचे जे पुत्र आहेत परसनाग, तर या परसनागांचे जे वंशज आहेत, खटाव असेल, मलवडे असेल, बुध आणि ललगुण या परिसरामधले जी घाडगे मंडळी आहेत, तर कामराज घाडगेच्या थोरल्या मुलाचे वंशज म्हणजेच परसनागाचे वंशज म्हणून आज त्या ठिकाणी राहताना आपल्याला दिसत आहेत. त्यानंतर असणारा आणखी एक शेवटचा जो मुलगा होता त्यांचा लोहनाग,
तर आज लोकनाथ जे आहेत या लोकनाथाचे जे वंशज म्हणजेच कागलकर घाडगे घराणं आज आपल्याला दिसतंय. आणि त्यानंतर असणारं जे लोहनाक घाडगे जे होते कामराजचे जे आणखी एक चिरंजीव, तर त्यांचे वंशज जे आहेत हे निजामशाहीत गेले आणि त्याच परिसरातून त्यांनी मोठ्या अशा प्रकारचा पराक्रम त्या ठिकाणी गाजवला असं आपल्याला दिसतंय. लोहनाकला कडतोजी नावाचा मुलगा होता आणि कडतोजीला चायाजी आणि बाळोजी असे 2 पुत्र होते. तर या असणाऱ्या बाळोजीलाच अहमदनगर म्हणजेच आजचा जे अहिल्यानगर आहे, तर अहिल्यानगरच्या निजामानं बाजी ही पदवी दिली होती. तेव्हापासून या घराण्याकडे बाजी ही पदवी आपल्याला दिसते. त्यानंतर बाळोजीला म्हणजेच एकंदर जे बाळोजी घाडगे आहेत, म्हणजे आता हे बाळोजी घाडगे कोण लागतील, तर कामराज घाडगेचे नातू आहेत. तर यांना हे बाळोजी घाडगे जे आहेत, ह्या बाळोजी घाडगेंना वनगोजी निंबाळकर फलटणचे यांची कन्या जानाई दिलेली होती. त्यामुळं बाळोजीराव घाडगे हे मालोजीराजे भोसले यांचे साडू लागत आहेत. म्हणजे शिवरायांचे आजोबा यांचे साडू म्हणजेच बाळोजी, म्हणजे घाडगे घराणं या भोसले घराण्याचं साडू घराणं आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसतंय. त्यानंतर बाळोजीला पुन्हा 7 मुलं पैकी बाबाजी त्या घराण्यातले फार पराक्रमी अशा प्रकारचे पुढे उपजलेले आपल्याला दिसत आहेत. हे आदिलशहाकडे त्या ठिकाणी गेले आणि आदिलशहाकडे जाऊन त्यांनी पुन्हा एकदा म्हणजे आपल्या मानदेशाची जी काही देशमुखी होती परत त्या ठिकाणी मिळवलेली आपल्याला दिसते. तर या असणाऱ्या बाळोजीलाच, त्याला आपण बाळोजीचा मुलगा आहे बाबाजी, त्या बाबाजीला झुंजारराव ही पदवी दिली आहे. म्हणजेच झुंजारराव ही पदवी आदिलशहाकडून या घाडगे घराण्याला आपल्याला मिळालेली दिसून येते. तर या असणाऱ्या बाळोजीचा आणखी एक जो मुलगा होता त्यांचं नाव आहे दावजी. तर या दावजींनाच शहाजीराजांची मुलगी दिलेली होती. म्हणजे नाती कशी फिरतात बघा. शहाजीराजांची मुलगी म्हणजे पुन्हा एकदा हे घराणं छत्रपतींच्या घराण्याच्या जवळ गेलेलं आपल्याला दिसतंय. आणि याच असणाऱ्या दुसरा जो त्यांचा मुलगा होता राजजी, तर या राजजीला म्हणजे बाळोजींचा आणखी एक मुलगा जो होता तर त्यांना झुंजारराव, म्हणजे त्यांनाच झुंजाररावची पदवी होती. तर त्यांना तासगाव, तुळजापूर आणि कोरेगाव या परिसराची जहागिरी आहे. याचा अर्थ असा होतो की तुळजापूर जे आहे आजचं, तर तुळजापूरची जहागिरी काही कालखंडापर्यंत या घाडगे घराण्याकडे होती असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. तर याच घराण्यातील जे पदाजी होते त्या पदाजीचे चिरंजीव राजजी घाडगे, तर या राजजी घाडगे यांची कन्या म्हणजेच भवानीबाई यांचा विवाह दुसरे शिवाजी महाराज यांच्यासोबत झाला होता. म्हणजेच शिवरायांच्या किंवा ताराबाई साहेबांच्या या सुनबाई म्हणजेच या घाडगे घराण्यातल्या होत्या असं आपल्याला या ठिकाणी दिसतंय. आणि त्यानंतर असणारं याच असणाऱ्या कागल परिसरातील किंवा कागलच्या घराण्यातील जे सखाराम घाडगे होते, तर सखाराम घाडगे म्हणजे एक फार पराक्रमी पुरुष ज्यांनी पेशवाई कालखंडामध्ये फार मोठा अशा प्रकारचा पराक्रम गाजवला. आणि त्याचबरोबर जे आपले ग्वाल्हेरचे जे काही शिंदे घराणं आहे, तर इथं सुद्धा यांची तलवार फार मोठ्या प्रमाणात गाजलेली आपल्याला दिसते. तर याच सखाराम घाडग्यांच्या कन्या बायजाबाई यांचा विवाह दौलतराव शिंदे यांच्यासोबत झाला होता. याचा अर्थ महाजी शिंदेच्या ज्या सुनबाई आहेत या सुद्धा म्हणजे बायजाबाई या घाडगे घराण्यातून गेलेल्या आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत. त्यानंतर असणारा अलीकडल्या कालखंडातलं आपल्याला माहितच आहे राजश्री शाहू महाराज, ज्यांनी फार मोठ्या अशा प्रकारचा पराक्रम त्या ठिकाणी गाजवला. तर हे शाहू महाराज सुद्धा घाडगे घराण्यातून दत्तक या ठिकाणी आलेले आहेत. आज आपण दिल्लीला गेलो तर हिंदूराव जे हॉस्पिटल आहे, हे हिंदूराव हॉस्पिटल म्हणजेच बायजाबाई शिंदे ज्या दौलतराव शिंदेच्या पत्नी आहेत यांच्या भावाची जी काही गडी होती त्या ठिकाणचा मोठा वाडा होता. तिथंच इंग्रजांनी हे हॉस्पिटल काढलं, त्याला नाव दिलं हिंदूराव हॉस्पिटल. म्हणजेच दिल्लीचं हिंदूराव हॉस्पिटल हे घाडगे घराण्याचं एक मोठा वाडा होता असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. अलीकडच्या कालखंडामध्ये शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष असणारे समरजित सिंगजी घाडगे असतील किंवा कारखान्याच्या चेअरमन सुशीलादेवी घाडगे जी असतील किंवा त्यानंतर असणाऱ्या महाडिकांच्या सुनबाई म्हणजेच शौमिकराजे घाडगे या सुद्धा घाडगे घराण्यातून त्या ठिकाणी आहेत. आणि चंचलाराजे घाडगे जे असतील या आपल्या असणाऱ्या बडोद्याच्या गायकवाड जी घराणं आहेत तर त्यांच्या असणाऱ्या राजकन्या या ठिकाणी आहेत. तर अशा रीतीने एकंदर
म्हणजे एक नवीन काही सुरेख, नवीन काही या ठिकाणी सुचलं ते आपल्या समोर इथं मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. तर अशा असणारं महाराष्ट्रामध्ये जी काही घाडगे घराणं असेल हे स्वतंत्र अस्तित्व ठेवून त्या ठिकाणी चाललेलं आपल्याला दिसतंय. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा, लाईक करा, शेअर करा आणि जे नवीन आले असतील त्यांनी पुन्हा विनंती की आपण सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा गाळीव इतिहास.